नमस्कार. #स्नेहल या चॅनलवर आज मी तुम्हाला पापडीची रेसिपी मेथी घालून पापडीची रेसिपी कशी बनवणार ते मी दाखवणार आहे. तर ही पापडीची रेसिपी नाश्त्यासाठी किंवा प्रवासासाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर ह्याला काही जण मटरीही म्हणतात. तर ही गव्हाच्या पिठापासून कशी बनली जाते हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात आधी आपण एक बाउल मेथीची पानं घेऊन ती सुकून घ्यायची आहे, धुवून सुकून घ्यायची आहे आणि ती मग तव्यावर 1 चमचा तुपामध्ये ती भाजून घ्यायची आहे. त्याचं मॉइश्चर सगळं निघून गेलं पाहिजे. याप्रमाणे आपण त्याला भाजून घ्यायचे, सुकून घ्यायचे. आता मी गव्हाचं पीठ मळायला घेते. गव्हाचं पीठ 1 कप घेतलं आहे आणि पाव कप रवा घेतला आहे, बारीक रवा आहे. आणि त्यामध्ये मी जिरं, ओवा, हळद आणि मसाला घालून घेतला आहे. बघा, याप्रमाणे आपण सगळं त्यात घालून घेणार आहोत. मसाला आपल्या चवीनुसार घ्या आणि तीळ घातले, सगळं मिक्स करून घेते मी. व्यवस्थित पिठाला लागलं पाहिजे. आणि चवीनुसार आपण मीठ घ्यायचं आहे आणि 1 टेबलस्पून तूप घेतलं आहे आणि ते चांगलं पिठाला लावून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण त्याला मिक्स करून घेत आहोत. बघा, याप्रमाणे तूप सगळीकडे लागलं गेलं पाहिजे. आता मी थोडं मेथी आहे ती भाजून घेतलेली ती त्याच्यात घालून घेतली आहे आणि मेथी पण पूर्ण पिठाला लागली गेली पाहिजे. आणि थोडं थोडं पाणी घालून मी त्याला मळून घेणार आहे. आपलं पीठ मळून झालेलं आहे, ते आपण थोडं बाजूला करून ठेवूया 10 मिनिटासाठी. आता आपण एक साठा तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घातले 2 टेबलस्पून आणि 2 टेबलस्पून तूप घातले आणि ते चांगलं व्यवस्थित क्रीमी टेक्स्चरसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया आणि त्याचे गोळे करून घेऊया. याप्रमाणे मी त्याचे गोळे करून घेतलेत. आता त्यातला एक गोळा घेऊन आपण चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. बघा, याप्रमाणे आपण त्याला लाटून घेत आहोत. जास्त जाड ठेवायचा नाही आहे. याप्रमाणे लाटून घेतल्यानंतर आपण तो साठा चारी बाजूनी लावून घ्यायचा आहे. याप्रमाणे आपण त्याला लावून घेतलं आहे आणि मी जशी फोल्ड करते त्याप्रमाणे फोल्ड करून घ्या दोन्ही बाजूनी आणि परत आपण साठा लावून घेऊया. फोल्ड नंतर परत दुसरी फोल्ड केली आहे दोन्ही बाजूनी, तशी फोल्ड करून घ्या आणि थोडंसं वरच्यावर लाटून घ्या. आणि दोनदा लाटून झाल्यानंतर परत आपण कॉर्नफ्लॉवरचा साठा लावून घेऊया आणि परत आपण 2 फोल्ड करून घ्यायचे आहेत. बघा, याप्रमाणे असं लांबट तयार झाल्यानंतर आपण थोडीशी 2 लाटण्या मारून घेऊया, थोडं त्याला पसरून घेऊया आणि मग त्याचे तुकडे करून घेऊया. बघा, याप्रमाणे लांबट तुकडे तयार करून घ्यायचे. आता आपण हे मीडियम गॅसवरती तळून घेणार आहोत. याप्रमाणे मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी सोडणार आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, फास्ट ठेवायची नाही आहे आणि स्लोही ठेवायची नाही. मीडियम गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत. याप्रमाणे आपण त्याला तळून घेतलं आहे. थोडंसं लालसर झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत. याप्रमाणे आपली मटरी तयार झालेली आहे. आता आपण पापडी करणार आहोत. तर पापडीसाठी पण आपण लाटून घेतलं आहे आणि त्याला फोकने आपण त्याला होल करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या पुरीसारखे तळले जाणार नाही, कडक होतील. आणि मग त्याला ग्लासाने गोल शेप देऊन आपण तळून घेत आहोत. याप्रमाणे आपली पापडीही तयार झाली आहे. मीडियम गॅसवरती आपण पापडी तळून घेतल्यानंतर आणि मटरी तयार होते, खुशखुशीत झालेली आहे. बघा, जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि या होळीला तुम्ही मटरी आणि पापडी जरूर बनवा. तुम्हाला नक्कीच आवडेल. नमस्कार.